राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका आता लाभार्थ्यांना बसतोय। अनेक नागरिक आपल्या कामांसाठी तहसील कार्यालयात आलेत, मात्र कुणीही तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीये। त्यामुळे रोष व्यक्त करताना नागरिक दिसतायत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय जे कर्मचारी आहेत यांनी आजपासून संप पुकारलेला आहे। त्यांच्या अनेक मागण्या आहेत व आता आपण सध्या जे आहे लाखनी तहसील कार्यालयापुढे आहोत आणि या ठिकाणी बघू शकतोय अनेक जे ग्राहक लाभार्थी आहेत, काही नागरिक आहेत या ठिकाणी गर्दी करतायत। मात्र शासकीय कर्मचारी कोणत्याही टेबलवर सध्या उपस्थित झालेले नाही आहेत। ते संपात सहभागी आहेत आणि सध्या संपात असल्यामुळे जे लाभार्थी असतील किंवा काही समस्या घेऊन येणारे काही नागरिक असतील त्यांना आता या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागत आहे। तरी आता आपल्यासोबत जे आहे येथील काही नागरिक आहेत जे आपल्या काही अडचणी दूर करण्यासाठी तहसीलला आले होते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना या ठिकाणी कोणत्या अडचणी येत आहेत। सांगाल आपलं नाव काय आहे? मी अनमोल राघोजी काळे किसोडा भाग येथील रहिवासी असून मी 8 दिवसापासून 15 दिवसापासून चक्रा मारत आहे शेतीच्या कामासाठी। जे दुष्काळीचे पैसे आले होते ते म्हणतात आम्हाला हे काम आहे ते काम आहे, 8 दिवसांनी 15 दिवसात सांगतात मला 5व्या महिन्यात या। आणि इथं आज संप असल्यामुळे इथे तहसीलदार नाही, कोणीच नाही, कोणीतरी अधिकारी पाहिजे। शासनानं याच्यावर त्वरित दखल करावी आणि याच्यावर कार्यवाही करावी, कारण की कोणी नाही कोणीतरी इथे अधिकारी हवा। सर्वच अधिकारी काही संपावर जाऊ शकत नाही, तहसीलदार हजर नाही, इथं कोणी हजर नाही, सगळं ऑफिस खुले आहे आणि सगळे कार्यकर्ते लोक आतमध्ये गर्दी करून राहिलेले आहेत। तरी याची शासनाने दखल घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। निश्चितच आज जे आहे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि याचा जो फटका आहे हा जे सामान्य नागरिक आहेत यांना बसताना सुद्धा आहे। नागरिक आता तहसील कार्यालय असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये गर्दी करतायत आपल्या कामासाठी, मात्र या ठिकाणी कोणतेही जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे उपस्थित नाही। त्यामुळे कुठेतरी नागरिक रोष व्यक्त करताना दिसत आहेत। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।